नमस्कार. आज आपण या भागामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन या प्रकरणावरील अतिशय महत्त्वपूर्ण अशा 25 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तर चला आपण आपल्या या प्रश्नसंचास सुरुवात करूया. प्रश्न पहिला, इतिहास, तत्वज्ञान व कायदा यांचा आधार घेत आंतरराष्ट्रीय सिद्धांत मांडला जातो त्यांना दृष्टिकोन समजले जाते. ए. वर्तमान, बी. आदर्शवादी, सी. पारंपरिक, डी. आधुनिक. तर याचं उत्तर आहे ए. पारंपरिक. प्रश्न दुसरा, 1944 मध्ये खेळ सिद्धांत आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून डॅश डॅशने विकसित केला. ए. न्यूमन ऑस्कर, बी. रसेल व पॉलरिश, सी. डेव्हिड ईस्टन व डेव्हिड ह्यूम, डी. शुमन व शुविक. तर याचं उत्तर आहे ए. न्यूमन व ऑस्कर. प्रश्न तिसरा, वास्तववादी सिद्धांत कोणी मांडला? ए. क्विन्सी राईट, बी. वुड्रो विल्सन, सी. मार्टन कपलान, डी. मॉर्गेन्था. तर याचं उत्तर आहे डी. मॉर्गेन्था. प्रश्न चौथा, मॉर्गेन्था यांनी वास्तववादी सिद्धांताची एकूण किती तत्वे सांगितली? ए. 4, बी. 5, सी. 6, डी. 8. तर याचं उत्तर आहे सी. 6. प्रश्न पाचवा, मॉर्गेन्था यांनी कोणत्या पद्धतीवर भर दिला? ए. सामूहिक सुरक्षा, बी. राजनय, सी. सत्ता संतुलन, डी. निशस्त्रीकरण. तर याचं उत्तर आहे बी. राजनय. प्रश्न सहावा, मॉर्गेन्था यांनी वास्तववादी सिद्धांताची कोणते तत्व सांगितली? ए. वास्तविक नियमाद्वारे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे नियंत्रण, बी. राष्ट्रीय हितासाठी सक्तीचा उपयोग, सी. परिस्थितीनुसार राष्ट्रहिताचा विचार, डी. वरील सर्व. तर याचं उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न सातवा, सत्ता म्हणजे एका माणसाचे दुसऱ्या माणसाच्या मनावर व कृतीवर नियंत्रण होय असे कोणाचे मत आहे? ए. रुसो, बी. स्नायडर, सी. ह्यूमन, डी. मॉर्गेन्था. तर याचं उत्तर आहे डी. मॉर्गेन्था. प्रश्न आठवा, मॉर्गेन्था यांनी राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी कोणते तत्व सांगितले? ए. सत्ता नियंत्रण पद्धतीने शांतता प्रस्थापित करणे, बी. सत्ता हस्तांतरित करणे, सी. सोयीनुसार सत्तेवर मर्यादा घालणे, डी. वरील सर्व. तर याचं उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न नववा, आंतरराष्ट्रीय संबंध व राजकारण या संदर्भात अध्ययनात अभ्यासक वास्तववादी दृष्टिकोनाचा स्वीकार केव्हापासून करू लागले? ए. 1920, बी. 1930, सी. 1940, डी. 1950. तर याचं उत्तर आहे बी. 1930. प्रश्न 10वा, आंतरराष्ट्रीय संबंधाचे अध्ययन करण्यासाठी वास्तववादी दृष्टिकोनाचा अवलंब कोणत्या लेखकांनी केला? ए. कौफमन, बी. फ्रेडरिक वॉटकिन्स, सी. हेरॉल्ड लॉसवेल, डी. वरील सर्व. तर याचं उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न 11वा, सर्व राजकारण म्हणजे सत्तेसाठी संघर्ष होय हे मत कुणाचे आहे? ए. शुमन, बी. मॉर्गेन्था, सी. स्नायडर, डी. क्विन्सी राईट. तर याचं उत्तर आहे
ए शुमन. प्रश्न 12वा, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये खालील कोणत्या कारणासाठी सतत संघर्ष चालू असतो? ए सत्ता प्राप्त करणे आणि ती कायम राखणे, बी असलेल्या सत्तेत वाढ करणे, सी सत्तेचे प्रदर्शन करणे, डी वरील सर्व. तर याचं उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न 13वा, शांतता प्रस्थापित करण्यासाठी मॉर्गेनथाने किती मार्ग सांगितले? ए 4, बी 5, सी 3, डी 8. तर याचं उत्तर आहे सी 3. प्रश्न 14वा, कोणत्या दृष्टिकोनाला प्रभावाचा दृष्टिकोन या नावानेही ओळखले जाते? ए आदर्शवादी, बी ऐतिहासिक, सी व्यवस्थात्मक, डी वास्तववादी. तर याचं उत्तर आहे डी वास्तववादी. प्रश्न 15वा, वास्तववादी दृष्टिकोनाला सत्तेचा एकात्मवाद असे कोणी म्हटले आहे? ए स्टॅनले हॉफमन, बी केनेथ वॉट्स, सी मॉर्गेनथा, डी मॅकेव्हली. तर याचं उत्तर आहे ए स्टॅनले हॉफमन. प्रश्न 16वा, वास्तववादी दृष्टिकोनाचा उदय केव्हा झाला? ए 1630, बी 1930, सी 1730, डी 1830. तर याचं उत्तर आहे बी 1930. प्रश्न 17वा, अर्थशास्त्र या नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? ए प्लेटो, बी ॲरिस्टॉटल, सी कौटिल्य, डी मॉर्गेनथा. तर याचं उत्तर आहे सी कौटिल्य. प्रश्न 18वा, निकोलो मॅकेव्हली यांनी कोणत्या ग्रंथात राज्याने राज्यकारभार कसा करावा याचे विवेचन केले आहे? ए पॉलिटिकल अमंग नेशन्स, बी रिपब्लिक, सी प्रिन्स, डी वरील सर्व. तर याचं उत्तर आहे सी प्रिन्स. प्रश्न 19वा, निर्णय निर्धारण दृष्टिकोनाची शास्त्रशुद्ध मांडणी कोणी केली? ए मॉर्गेनथा, बी रुसो, सी स्नायडर, डी डॅनियल बनवली. तर याचं उत्तर आहे डी डॅनियल बनवली. प्रश्न 20वा, डॅनियल बनवली यांनी निर्णय निर्धारण दृष्टिकोनाची मांडणी केव्हा केली? ए इसवी सन 1700, बी इसवी सन 1713, सी इसवी सन 1738, डी इसवी सन 1730. याचं उत्तर आहे सी इसवी सन 1738. प्रश्न 21वा, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या क्षेत्रात निर्णय निर्धारण दृष्टिकोनाचा सर्वात प्रथम उपयोग किंवा प्रयोग कोणी केला? ए मॉर्गेनथा, बी रिचर्ड स्नायडर, सी मार्टन कपलान, डी हर्बर्ट सायमन. तर याचं उत्तर आहे बी रिचर्ड स्नायडर. प्रश्न 22वा, राष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेत 3 कार्य अंतर्भूत असतात असे कोणी म्हटले आहे? ए हर्बर्ट सायमन, बी मॉर्गेनथा, सी स्नायडर, डी वुड्रो विल्सन. तर याचं उत्तर आहे ए हर्बर्ट सायमन. प्रश्न 23वा, कोणत्या दृष्टिकोनामुळे परराष्ट्र धोरणाला मार्गदर्शन प्राप्त होते? ए वास्तववादी, बी आदर्शवादी, सी ऐतिहासिक, डी निर्णय निर्धारण. तर याचं उत्तर आहे डी निर्णय निर्धारण. प्रश्न 24वा, वास्तववादी दृष्टिकोनाचा विरोधी दृष्टिकोन कोणता आहे? ए आदर्शवादी, बी ऐतिहासिक,
सी निर्णय निर्धारण, डी व्यवस्था दृष्टिकोन. तर याचं उत्तर आहे ए आदर्शवादी. प्रश्न 25वा. 1795 मध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप कोणी चित्रित केले? ए स्नायडर, बी कॉन्डोर्स, सी मॉर्गेन्था, डी कप्लान. तर याचं उत्तर आहे बी कॉन्डोर्स. तर अशा प्रकारे आपणास आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन या चॅप्टरवरील अतिशय महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न अभ्यासता येतील. मागील व्हिडिओमध्ये आपण याच प्रकरणावरील 25 प्रश्न अभ्यासले होते. हे दोन्ही प्रश्न संच तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास फायद्याचे ठरतील. धन्यवाद.